अर्थातच पा स्क्वेअर ऑफ द विकेट. या आधीच्या सामन्यामध्ये 6 चेंडूंमध्ये 6 चौकार खेचणारा फलंदाज सावरेगावचा सुवर्ण हिरा अनिकेत हरवटेला आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये ब्रँडेड खेळ त्याच्या माध्यमातून 15 रन्स 7 चेंडूंचा खेळ. हायस्कूल डोंगरी संघ जर विजयी झाला तर आदरणीय रुपेश गरत यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि या स्पर्धेसाठी आदरणीय रुपेश प्रकाश गरत यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आकर्षक ट्रॉफी चे सौजन्य करण्यात आलंय. प्रतिमा फोटो स्टुडिओज मनोरचे प्रोप्रायटर सर्व्हिस सर्वा जॉन्टी रोड्स या नावाने सुप्रसिद्ध आणि त्यांच्याच माध्यमातून हे पारितोषिक या ठिकाणी अनाऊन्स करण्यात आलेलं आहे. 17 रन्स 17 धावा विदाउट लॉस. गोलंदाज लॉंग रनअप सहित आपल्या गोलंदाजी मार्कवर. यॉर्क लेन पुन्हा एकदा प्राधान्य तेच बघायला मिळालंय, परंतु रुपेश डगला जो एकंदरीत बॅक टू बॅक 3 चेंडूंमध्ये 3 षटकार किंवा बॅक टू बॅक 3 चेंडूंमध्ये 3 विकेट्स जर आल्या तर आदरणीय विनोदजी पराड यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. क्या बात आहे. तुमच्या मुख्य व्यासपीठावर अनेक दिग्गज मान्यवर वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्वांचं कौतुक करावं तितकं कमीच. आणि मान्यवरांना ट्रीट दिली जाते. प्रेक्षक देखील आपण पाहतोय जिथे जागा भेटेल तिथे बसून या सामन्याचा मनमुरादपणे आनंद लुटत असताना पाहायला मिळत आहेत. गौरव जाधव या मनोर विभागातूनच बिलॉंग करणारा खेळाडू आहे. दुसऱ्या साईडने मिस्टर रुपेश डगला नॉन स्ट्राइक एंडवर तर इज ऑन स्ट्राइक अनिकेत. यावेळेला खूप सुंदर अफलातून स्क्वेअर ऑफ द विकेटने चेंडू सरळ निघून येतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून वन ऑफ द मोस्ट स्टायलिश स्ट्रोक. के एल राहुलच्या आठवणी यावी, काही क्षणांसाठी रोहित शर्माच्या आठवणी यावी, विराट कोहलीच्या आठवणी यावी. हा सावरे गावातून बिलॉंग करणारा तंत्रशुद्ध टेक्निकल साऊंड सिस्टम असलेला फलंदाज. काय फटका आहे. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा फटका बघावा आणि बघतच राहावा. 2 षटकांचा खेळ योग्य रीतीने एकंदरीत समाप्ती अखेर आणि फलकावर 28 धावा या ठिकाणी सजलेल्या आहेत. सुपर क्रिकेट आपण पाहतोय. दर्जेदार फलंदाजीचं पृथक्करण. पारितोषिकांची रांग या ठिकाणी लागलेली आहे. आदरणीय सदानंद गणेशकर सामाजिक कार्यकर्त्यांना मी विनंती करतोय, साहेब या आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान होण्याची कृपा करावी. ऑन साइडला प्रिफर केलंय. या वेळेला 1 बाउन्स चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू सीमापार. चौकार 4 धावा. आदरणीय सन्माननीय श्रीयुत सदानंद गणेशकर साहेब आपण कृपया करून मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हावं. गौरव जाधव यांच्या एकंदरीत विकेट नाही तर 6 हॅट्रिक साठी आदरणीय सुरेशजी पराड यांच्याकडून 10,000 रुपयांचं रोख पारितोषिक येणार आहे. तसेच अतुल गोवारीसाठी देखील आपण पाहू शकतायत. अतुल गोवारी आणि राजेश हाडळ यांच्या एकंदरीत प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आपण पाहू शकतायत. जयेश मोकाशी यांच्या माध्यमातून जे सौजन्य करण्यात आलंय या वेळेला.
वेलकम बॅक. आदरणीय सन्माननीय श्रीयुत सुनील पांडुरंग दांडेकर तांबड माळ यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आणि या सरांच्या माध्यमातून 7,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य स्पर्धेसाठी आलेलं आहे. 36 धावा प्रोग्रेस कार्डवर मेगा फायनलचं प्रेशर. मैदानाच्या बाहेर बसून सामना बघणं खूप सोपं आहे, परंतु ग्रँड फिनाले मध्ये खेळणं थोडस महाकठीण मानलं गेलंय, कारण कुठल्या प्रकारचं प्रेशर असतं हे त्या खेळाडूलाच ठाऊक आहे. आणि ग्रँड फिनालेचा सामना ऑन साइडला खेळला गेलेला फटका इंटू द गॅप मध्ये या वेळेला अगदी शेवटच्या क्षणाला अतुल गोवारी यांचं देखील थोडस लक्ष विचलित होतंय. चेंडू सीमापार चौकार. येस डीजे कापुरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगावचा झुंजार संघाचा कॅप्टन हायले चॅप्टर मनीष कोलेकर. डीजे वेलकम बॅक. पहिल्या विकेटसाठी जबरदस्त भागीदारी रचली गेलाय आणि काय विलक्षण 22 चेंडूंमध्ये आपण पाहू शकतोय 43 धावा विदाउट लॉस. रुपेश एका साइडने 24 धावा, दुसऱ्या साइडने अनिकेत हरपटे 18 धावा. यावेळेला सुंदर फटका इंटू दी गॅप मध्ये आहे. चेंडू सरळ निघून जातोय. पंचांचे संकेत बाउंड्री चौकार. येस ड्यूजे प्रभाकरवारी के ऑलराउंडर राहतोय विकेट कीपर. चिंचवली गावानं मारून फायनल घेतलाय 1 नंबर. संघाचा कॅप्टन हायले चॅप्टर मनीष कोलेकर. डीजे 47 धावा 47. यावेळेला वेगवान चेंडू होता. निर्धावच्या स्वरूपामध्ये सांगता झाले. 4 षटकांचा खेळ समाप्ती. अखेर 47 धावा या प्रोग्रेस कार्डवर. देऊया डीजेला संधी. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय सन्माननीय श्रीयुत सुनील पांडुरंग दांडेकर यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालंय. साहेब या आपण मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे. आपलं स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जाईल. अनुरागजी या काही क्षणासाठी मुख्य व्यासपीठावर. या स्पर्धेसाठी तब्बल 7,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. एक दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय श्रीयुत सुनील पांडुरंग दांडेकर तांबड माळ विभागातील कोहिनूर रत्न आणि सरांच्या माध्यमातून 7,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आलेला आहे. 47 धावा 4 षटकांचा खेळ योग्यरित्या आणि सुयोग्यरित्या समाप्ती. अखेर गोलंदाजी मार्कवर लेग ब्रेकचा बादशाह रतीश जाधव ब्रँड ऑफ मासवण आपल्या बोटांमधील किमया दाखवण्यासाठी सज्ज झालाय. लाऊड अपील. धावचीची संधी आणि रतीशने या वेळेला मात्र एकंदरीत आपण पाहतोय या पार्टनरशिपला खील ठोकलाय. विकेट गिरता हुआ और एक सुमधुर संगीत आता हुआ.
STMPL 2022 मुख्य व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय श्रीयुत विष्णुजी लक्ष्मण कडव साहेब विद्यमान समाज कल्याण सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य या स्पर्धेचे उद्घाटक महोदय मुख्य व्यासपीठावर ते स्थानापन्न झालेले आहेत. सहर्ष स्वागत करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला सुंदर बॅक टू बॅक विकेटची या ठिकाणी पडझड. आयाराम गयाराम येस डीजे. Titi Puri, Sahobes, Lamkesti, Sahobes. Titi Puri, Sahobes, Lamkesti, Sahobes. Titi Puri, Sahobes, Lamkesti, Sahobes. डीजे हायस्कूल डोंगरी मनोरच्या डगआउट मध्ये आपण पाहू शकताय जोश जल्लोष आनंद ओसांडून वाहतोय आणि या खऱ्या अर्थाने खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय करतायत या अंतिम सामन्याला. रिव्हर्स अटेम्प्ट आहे. लाऊड अपील बॅक टू बॅक. या वेळेला डॉट डिलिव्हरीज. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर विकेट आणि तिसरा चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. लेग ब्रेक काही टप्पा आहे. रतीश जाधवला आपण पाहतोय ग्रामीण विभागामध्ये फार कमी गोलंदाज लेग ब्रेकच्या स्वरूपात आपण पाहिले असतील, परंतु मासवण विभागामध्ये हा कोहिनूर तयार झालाय. रतीश जाधव लेग ब्रेक. काळीच लागतं अशा प्रकारचे चेंडू हाताळण्यासाठी. खूप साहस लागतं, खूप धाडस लागतं. साधी सोपी गोष्ट नाहीये, परंतु रतीश जाधव एका वेगळ्या लेवलचा खेळाडू. पुन्हा एकदा एस्टनच्या मागे लाऊड अपील जरूर. राजेश आढळ त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे आपलं कार्य पार पडतायत. व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून दर्शविण्यात आलाय. फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते ते एकंदरीत पाहायला मिळते. 49 धावा सजलेल्या आहेत. फलंदाज इज ऑन बॅटिंग स्टान्स आपण पाहतोय. स्टर अमोल. खोलवर टप्प्याचा चेंडू, सरळ बॅटचा वापर. अडीच लॉंग ऑन झोन मध्ये खूप सुंदर आणि या फ्लातून क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला मिळालंय. पन्नास धावा फलकावर. 50 रन्स. पाचव्या षटकातील शेवटचा चेंडू ऑन साइडला. या वेळेला स्टार आयकॉन खेळाडू ब्रँड ऑफ तांबड माळ दिलीप सुतारच्या बॅट मधून धमाकेदार षटकार आलाय आणि या षटकारासहित संघाची धावसंख्या 56. 56 धावा. 5 षटकांचा खेळ योग्यरित्या समाप्ती अखेर पाहायला मिळतोय. या पंच काय सांगताय, चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे लगेचच विना विलंब. क्रिकेटचा हा खेळ तुंबांबा सर्वांच्या आवडीचा विषय बनत चाललाय आणि कुणाच्या ध्यानी मणे आणि स्वप्नी नसताना अगदी खेडोपाड्यांत डोंगर दऱ्यांत जबरदस्त 120 ग्रामच्या 10x चेंडूची गगन भरारी गरुड शेप आपण अनुभवतोय. सुंदर सुरेख. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि या दिल्लीपासून दुबई पर्यंत आखाती देशांपर्यंत या 120 ग्रामच्या 10x चेंडूने व्यापून टाकलंय संपूर्ण जगाला. या ठिकाणी आपण पाहू शकताय जबरदस्त एका वेगळ्या अस्थिम उंचीवर खेळ जाऊन पोहोचू लागलाय. यावेळेला डाऊन दी ग्राउंड. चेंडू सरळ निघून जातोय. पंचांच्या संकेत आउट ऑफ दी पार्क. षटकार. 6 धावा. यस डीजे. लयन तुला नियालयन जुनी जाग्यावर माझी वाट हेरच. पैजण हुदेन तुला कंगन हुदेन केसात मलाय तुला गजरा हुदेन. लयन तुला नियालयन जुनी जाग्यावर माझी वाट. इज अ गुड शॉट. बॅक टू बॅक. काय फटका आहे विलक्षण. आणि या फटक्यानंतर आपण अनुरागजी पाहू शकतायत. यस परफेक्ट कॅमेरा वर्क. काय जोश आहे, जल्लोष आहे. किंग शिवाजीच्या डगआउट मध्ये मेगा स्क्रीनवर कमलाकरजी दळवी अँड कंपनी त्या ठिकाणी एन्जॉय करतायत.
समवेत योगेश पांढरा यांना देखील आपण पाहू शकतायत. पूर्णपणे सामन्याला रंगरूप ग्लॅमर प्रदान करण्याचं कार्य. 68 धावा फलकावर, बॅक टू बॅक 2 चेंडू, 2 मोठे फटके. यावेळेला सरळ बॅटचा वापर. या अंतिम सामन्यामध्ये काय खेळी साकारले. कौतुकास्पद फलंदाजी. अमोल गेहलायला आपण पाहतोय. वांदिवली गावातून बिलॉंग करणारा खेळाडू आणि या किंग शिवाजी वांदिवली या संघासाठी अमोल गेहलायची जबरदस्त विस्फोटक झुंजार वादळी खेळ या ठिकाणी सुरू आहे. आदरणीय सकारामजी परदेशी यांचं देखील शुभ आगमन झाले. साहेब या आपण मुख्य व्यासपीठावरून स्पर्धेचा आनंद लुटा विनंती करतोय. सहर्ष स्वागत. आणि सकाराम परदेशी यांचे सुपुत्र हरीश यांनी देखील टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगल्या प्रकारे उंची प्रदान केलंय. साहेब या आपण मुख्य व्यासपीठावरून स्पर्धेचा आनंद लुटा विनंती करतोय. 71 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. गुड डिलिव्हरी, फ्लायटेड डिलिव्हरी या ठिकाणी बघायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर नॅचरल बाउन्स प्रोड्यूस करणारा चेंडू आपण पाहतोय. निर्धाव या वेळेला होऊ शकलेला नाहीये, कारण अंततः एक धाव दोन्ही देखील खेळाडूंनी परिपूर्ण केलंय. 72 72 धावा. अंतिम सामन्यामध्ये ही खूप चांगली टोटल आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण जे स्वीकारलं गेलंय, तो डिसिजन योग्य ठरेल की अयोग्य हे बघण्यासारखं आहे. 72 धावा. यावेळेला इनफिल्डच्या वरून खूपच देखणं स्ट्रोक सिलेक्शन. चेंडू सीमारेषा पलीकडे. पूर्ण स्पर्धेमध्ये शांत राहिलेला खेळाडू. यस, मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकतायत. संपूर्ण स्पर्धेमध्ये शांत राहिलेला स्टार आयकॉन खेळाडू दिलीप सुतार, ब्रँड ऑफ तांबड माळ. अंतिम सामन्यामध्ये कडाडलाय. यावेळेला पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका फसलाय. विकेटचं बटन रुपयेची करत आपण देखील या कृपया करून मुख्य व्यासपीठावर ऐकूया. छोटीशी धून वळूयात मैदानाच्या आतमध्ये. नाही ना मला जमत. एका स्क्रीनवर आपण पाहू शकतायत अनेक दिग्गज मान्यवर. आदरणीय दिनेश पाडोसा साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालंय. साहेब या आपण मुख्य व्यासपीठासमोर आपणास सन्मानित केलं जाईल. मेगा स्क्रीनवर या स्पर्धेचे उद्घाटक महोदय आपण पाहू शकतायत. विद्यमान समाज कल्याण सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सन्माननीय श्रीयुत विष्णुजी लक्ष्मण कडव साहेब. जोरदार टाळ्यांचा गजराला पाहिजे या स्वागत सन्मानासाठी. पोलीस दलामध्ये कार्यरत एक दिग्गज व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय श्रीयुत दिनेश पाडोसा साहेब, सचिन पडवळे यांचे एकंदरीत भाऊजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
आदरणीय सय्यदभाई टेलर यांना विनंती करतोय आपण कृपया करून मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. अनेक दिग्गज मान्यवर आदरणीय विनोदजी पराड यांना मेगा स्क्रीनवरती आपण पाहतोय. आदरणीय प्रकाशजी वेडगे यांना देखील आपण पाहू शकतायत. स्पर्धेच्या माध्यमातून प्रसाद भोईर यांना आपण पाहतोय. गुरुनाथ सांबरे त्या ठिकाणी उपस्थित आहे. सय्यदभाई टेलर या स्पर्धेचे दाते. आदरणीय रिफाक मुल्ला यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. मी विनंती करतोय आदरणीय प्रशांतजी गोवारी साहेब या स्पर्धेचे प्रेसिडेंट महोदय, अध्यक्ष महोदय, आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करावं. रिफाक मुल्ला साहेब या मेगा स्क्रीनवर या वेळेला पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जाईल. प्रशांतजी आपण यावे. रिफाक मुल्ला यांचा शुभ सन्मान केला जातोय. प्रशांत गोवारी जोरदार टाळ्यांचा गजराला पाहिजे. मनोर विभागातील चॉकलेट बॉय आपण पाहू शकताय. रिफाक मुल्ला यांचा शुभ सन्मान मेगा स्क्रीनवर या स्पर्धेचे प्रेसिडेंट महोदय आदरणीय प्रशांत गोवारी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. सामन्याला या ठिकाणी सुरुवात 77 धावांचं टार्गेट हे समोर ठेवलं गेलंय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर रोहित वणगा तामसाई गावातून बिलॉंग करणारा या स्पर्धेमधील मोस्ट इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून ओळख आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय श्रीयुत रिफाक मुल्ला यांच्याकडून STMPL 2022 या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. मंडळ जोरदार टाळ्यांच्या गजरात सरांच्या या ठिकाणी शतशः आभार व्यक्त करीत आहेत. पूर्वेश दवणे, थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. SRT संघातील एक झुंजार खेळाडू आणि खेळाडू वृत्ती कशी असावी याचं एक परिपूर्ण फॉर एक्झाम्पल सेट करणारा खेळाडू म्हणून त्याची ओळख पाहायला मिळते. आदरणीय रुपेशजी आपण देखील या मुख्य व्यासपीठावर 500 रुपयांचं कॅश प्राइज जर हायस्कूल डोंगरी मनोर संघ विजय झाला तर रुपेश करत यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. खूप सुंदर अफलातून सुरुवात. मान्यवरांना एकंदरीत आयोजकांना विनंती करतोय जे मान्यवरांचं स्वागत आहे आपण षटकाच्या समाप्ती अखेर करूयात, कारण ग्रँड फिनालेचा सामना या ठिकाणी सुरू आहे. आणि या आदरणीय जाबीर पटेल यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय श्रीयुत नितीनजी काशीनाथ तुंबडा साहेब आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करावं. जाबीर पटेल एक दानशूर व्यक्तिमत्व. अनुरागजी या आपण या गौरवपूर्ण क्षण या ठिकाणी कैद करूयात मुख्य व्यासपीठावर. जाबीरभाई पटेल एक चांगलं व्यक्तिमत्व. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या या स्वागत सन्मानासाठी. सय्यदभाई टेलर MA वॉटर सप्लायरचे सर्व ज्यांनी 5 दिवस पिण्याच्या पाण्याची सुव्यवस्था केलेली आहे आणि त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. या वेळेला पुन्हा एकदा सुपर आउटस्टँडिंग डिलिव्हरी. आदरणीय सन्माननीय श्रीयुत राजिक मुल्ला यांना विनंती करतोय कृपया करून आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान बाबासाहेब आपलं देखील सहर्ष स्वागत करीत आहोत. STMPL 2022 स्पर्धेच्या माध्यमातून ग्रँड फिनालेचा सामना या ठिकाणी मार्गस्थ अवस्थेमध्ये
77चं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. 11 धावा एकंदरीत पहिल्या 5 चेंडूंमध्ये बघायला मिळाल्यात. ग्रँड फिनाले 5व्या हंगामाचा विनर कोण? आज की शाम किसके नाम, या प्रश्नाचं उत्तर आपण शोधतोय. कुलवर टप्प्याचा चेंडू यॉर्क लेंथला प्राधान्य. वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये स्ट्रेट बॅटचा वापर. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीखेर झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 13 धावा या फलकावर. येणारे चेंडू शिल्लक आहेत 30 आणि या विजयासाठी 64 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. 13चा आकडा काळाच्या पडद्याआड झाला कारण 13 सप्टेंबर 1969 शेन वॉन या खेळाडूचा जन्मदिवस आणि 13 सप्टेंबर 1969 ते 4 मार्च 2022 असा 52 वर्षाचा प्रवास त्याचा थांबला. कसोटी क्रिकेटच्या माध्यमातून तब्बल 145 कसोटी सामन्यांमध्ये 708 विकेट्स आणि वन डे क्रिकेटच्या माध्यमातून 293 विकेटचा फडशा पाडणारा शेन वॉन 4 मार्च 2022च्या दिवसामध्ये 52व्या वर्षी त्याची देखील विकेट या ठिकाणी पडलेली आहे. यस पंच काय सांगतायत? जे एकंदरीत हायस्कूल डोंगरी मनोर संघाचे समर्थक आहेत, आपण रेड कलरच्या मॅट आहे त्या मॅटच्या बाहेर राहावं. आदरणीय चिंतामणजी वरखंडे साहेब यांना विनंती करतोय कृपया करून आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी ब्रँड ऑफ कोकणेर मनोज बाबर इज ऑन बॉलिंग मार्क. अष्टपैलू नेतृत्व असलेला हा कोकणेर गावातून बिलॉंग करणारा स्टार खेळाडू आपण पाहतोय. खूप चांगली प्रतिभा आहे या खेळाडूकडे. पहिल्या चेंडूवर यावेळेला खडे खडे अर्जुन लाबड. ब्रँड ऑफ मनोरच्या बॅट मधून धमाका षटकार आणि या डगआउट मध्ये काय चित्र आहे? यस, STMPL आपण पाहतो. येथे कमाल आहे, येथे धमाल आहे, येथे तारे आहेत, येथे सितारे आहेत, येथे धडाका आहे, येथे धूम धडाका आहे. काय एन्जॉयमेंट आपण पाहतोय. खूप चांगल्या प्रकारे स्पर्धेला एन्जॉय करीत असताना हायस्कूल डोंगरी मनोरचा डगआउट. यावेळेला बॅक टू बॅक आणखीन एक मोठा फटका चेंडू निघून येतोय रुपेश गरत यांच्या स्वागतासाठी आणि त्यांनी देखील सांगितलंय हायस्कूल डोंगरी मनोर संघ जर जिंकला तर माझ्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. सुपर आउटस्टँडिंग क्वालिटी मॅग्निफिसंट बॅटिंग आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय श्रीयुत बाळा पवार सरांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. बहुजन विकास आघाडी शाखा अध्यक्ष सावरे या स्पर्धेसाठी तब्बल 5000 रुपयांचं सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे आणि या व्यासपीठ या ठिकाणी पूर्णपणे शृंगारलेल्या अवस्थेत. 23 धावा 23. याला पुन्हा एकदा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेमध्ये तरंगला. एक क्षेत्ररक्षक ओ हो शेवटच्या क्षणाला सन्नी कमळाकर दळवी याच्या उंचलीमधून चेंडू मात्र स्किड झाला. धावसंख्या या वेळेला फलकावर 25 धावा. बाळा पवार अगदी योग्य क्षणाला या ठिकाणी त्यांची देखील एंट्री झालाय. ब्रँड ऑफ सावरे आपण पाहतोय आणि या सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये आहे. 27 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या विजयासाठी 52 धावांची आवश्यकता. मनोज बाबर पुन्हा एकदा कोकणेरचा सुवर्ण हिरा. यावेळेला शॉर्ट मिड विकेट झोन मध्ये गुड कॅच. विकेट गिरता हुआ और एक ढासू संगीत आता हुआ. तिला सांगेल मी तू मेरी तुला ठेवीन मी माझ्या दिलात. तिला सांगेल मी तू मेरी तुला ठेवीन मी माझ्या. डीजे सामन्याचं समीकरण 26 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 52 धावांची आवश्यकता. न्यू मॅन इन झालाय गौरव जाधव आणि गौरव जाधव या खेळाडूने जर 3 चेंडूंमध्ये 3 षटकार खेचले तर आदरणीय अनंता पुजारी आणि सुरेश पराड मनोर यांकडून तब्बल 10,000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. क्या बात आहे.
तसेच आदरणीय बाळा पवार सावरे बहुजन विकास आघाडी शाखा अध्यक्ष यांकडून बॅक टू बॅक 3 चेंडू 3 विकेट्स किंवा बॅक टू बॅक 3 चेंडूंमध्ये 3 षटकार आले तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज. काय क्राऊड वर्ग बनलाय, खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं मैदान आपण पाहू शकतायत. गुड डिलिव्हरी, चांगला चेंडू या ठिकाणी अनुभवायला मिळाला. गोलंदाज मनोज बाबरने सूर्या प्रीमियर लीग खूप छान रीतीने गाजविली होती. आपल्या नावाचा डंका चहूबाजूंनी जरूर गाजावाजा त्या नावाचा, आणि या वेळेला मनोज बाबरच्या अकाउंट मध्ये महत्वपूर्ण विकेट, बिग विकेट. फलकावर धावसंख्या आपण पाहू शकतायत 25. येणारी चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 24 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 52 धावांची आवश्यकता. या अनुराग आपण मुख्य व्यासपीठावरती येऊया. दिग्गज मान्यवर या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आहेत. कौतुकास्पद भूमिका आपण पाहू शकतायत आमच्या मेगा स्क्रीनवर. या वेळेला आदरणीय विनोदजी पराड साहेब, प्रकाश वेडगा साहेब जे दुकटनगावचे सुवर्णरत्न आहेत. समवेत या स्पर्धेचे उद्घाटक महोदय आदरणीय विष्णूजी लक्ष्मण कडव साहेब, विद्यमान समाज कल्याण सभापती आणि या जिल्हा परिषद सदस्य. समवेत आदरणीय गुरुनाथजी सांबरे, करंजपाडा विभागातील सुवर्णरत्न. मेगा स्क्रीनवर हाय फाईव्ह द्यायचे आहेत. मान्यवरांना विनंती करतोय. या वेळेला युट्यूबच्या माध्यमातून असंख्य प्रेक्षक तुम्हाला पाहत आहेत. सय्यद भाई टेलर यांना देखील आपण पाहतोय ऑन स्क्रीन. रिफाक मुल्ला मनोहर विभागातील चॉकलेट बॉय देखील या ठिकाणी मेगा स्क्रीनवर. जाबीर पटेल यांना देखील आपण पाहू शकतायत ऑन स्क्रीन. खूप चांगल्या प्रकारचं कॅमेरा वर्क. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. चला वळूयात मैदानाच्या आतमध्ये. अनुराग चव्हाण, ब्रँड ऑफ कमारे यांचं क्वालिटी कॅमेरा वर्क आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये सर्वात जास्त बिझी कोण असत असेल तर तो असतो कॅमेरामॅन. आणि छायाचित्रकाराची भूमिका या पालघर जिल्ह्याचा विचार केला तर काही निवडक कॅमेरामॅन आहेत आणि त्यांचा गाजावाजात संपूर्ण पालघर जिल्ह्याभर पाहायला मिळतोय. या साईडने अनुराग चव्हाण, ब्रँड ऑफ कमारे, खरंच खूप सुंदर कार्य, उल्लेखनीय कार्य आपण पाहू शकतायत. या स्पर्धेला खूप चांगल्या प्रकारे ते चित्रित करतायत सिंगल कॅमेऱ्याच्या माध्यमातून. 26 धावा, 2 गड्यांचं पतन झालंय. 23 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 51 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ म्हणजे तुम्हा सर्वांच्या आवडीचा आणि अफाट जिव्हाळ्याचा विषय. आणि आज ही आवड या ठिकाणी जोपासली गेलाय. लाऊड अपील जरूर. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक 3 मध्ये रोहित वनगा, तामसई गावातून बिलॉंग करणारा असा एक गोलंदाज ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या तालावर फलंदाजांना नाचविलं. बेस्ट इकॉनॉमी रेट असणारा गोलंदाज. भारतासाठी ज्या पद्धतीने बिशन सिंग बेदी आणि बापू नाडकर्णी याला आपण पाहिलं असेल. 21.5 षटक, 131 चेंडू लागोपाठ आणि पाठोपाठ निर्धाव स्वरूपात फेकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड 1964 मध्ये बापू नाडकर्णी यांनी केला होता. आणि खऱ्या अर्थाने तुलना करता येणार नाही, परंतु आठवणींना उजाळा करून देण्याचं कार्य ब्रँड ऑफ तामसई. रोहित वनगा इज ऑन बॉलिंग मार्क आपण पाहतोय. बेस्ट इकॉनॉमी रेट असणारा गोलंदाज. आज सागराला जसं उदाहरण येतं तशा प्रकारे या प्रेक्षकांच्या संख्येने उदाहरण आलंय. आणि STMPLच्या कमिटीला कॉंग्रॅच्युलेशन द्यावं लागेल आणि खऱ्या अर्थाने कौतुक देखील करावं लागेल. काय जबरदस्त प्रेक्षकांची संख्या आपण पाहतोय. एक स्वप्न पाहिलं होतं प्रशांत गोवारी यांनी की आपल्या देखील समाजामध्ये अशा प्रकारची लीग व्हावी. आणि हे प्रशांत गोवारी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं कार्य जर तुम्हाला आवडलं असेल तर कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजरा आलाच पाहिजे. सुपर मॅनेजमेंट, अप्रतिम आयोजन आणि नियोजन आपण पाहू शकतो. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 50 धावांची आवश्यकता. सामन्याचं इक्वेशन या ठिकाणी बनलंय. व्हाईट बॉल, खराब चेंडू आहे. सामना रंगलाय. 21 चेंडू 49 धावा. एका साईडने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजेश हाडळ, ब्रँड ऑफ तांबड माळ. दुसऱ्या साईडने सचिन पडवळे, ब्रँड ऑफ मनोर. धावा बनवण्याची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलंय. आणि या गत वर्षातील ऑरेंज कॅप विनर आणि या हायस्कूल डोंगरी मनोरच्या परिभाषेत म्हणायचं झालं तर ख्रिस गेल म्हणून ज्या टोपण नावाने त्याला ओळखलं गेलंय तो फलंदाज सचिन पडवळे आपण पाहतोय. हायस्कूल डोंगरी मनोर संघाचा गेल. अशा एकंदरीत
टोपण नावाने त्याला पसंती देण्यात आलाय. ऑन साइडला खेळला गेलेला फटका, मिडल ऑफ द बॅटने टायमिंगचा थोडासा अभाव. डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं आहे. तत्पूर्वी धावसंख्या पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचले 29. आमच्या मेगा स्क्रीनवर गुरुनाथ गोवार यांना आपण पाहू शकतायत. अँड रोहित मरले हाय फाईव्ह द्यायचे आहेत. रोहित अँड कंपनी आपल्याला असंख्य प्रेक्षक पाहत आहेत आणि मेगा स्क्रीनवर संपूर्ण JSR स्पोर्ट्स आणि JSR म्हणजे काय तर आज रामनवमी आहे आणि JSR आणि रामनवमी हा एक दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. कारण JSR म्हणजेच जय श्रीराम स्पोर्ट्स मनोर मेगा स्क्रीनवरती बघायला मिळालेत. मेहराज पटेल यांचे देखील खूप खूप आभार त्या ठिकाणी चेंडू उपलब्ध करून देत आहेत. मेगा स्क्रीनवर JSR स्पोर्ट्स मनोर जय श्रीराम स्पोर्ट्स मनोरला आपण पाहू शकतायत आणि या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज म्हणून बॅट सौजन्य करण्यात आलेले आहे. आपल्यामधीलच एक नवतरुण जो काळाच्या पडद्या आड झाला आणि त्याच्या स्मरणार्थ ओहो हो बॅक टू द बॉलर सुंदर सुरेख अफलातून ग्रेट वर्क फॉलो थ्रू मध्ये झेल परिपूर्ण रोहित वनगा याच्या माध्यमातून सुपर कॅच आपण पाहतोय. आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट बॅक टू द बॉलर. क्रिकेट म्हणजे एक क्षण आणि अनेक ऍक्शन, परंतु डोळ्याचं पातळ लावता न लावता तत्पूर्वी झेल परिपूर्ण. ऐकूयात एक छोटीशी दोन वळूयात मैदानाच्या आतमध्ये. डीजे 18 चेंडूंचा खेळ शिल्लक 42 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. सामना दोन्ही देखील संघांसाठी बॅलन्सिंग अवस्थेमध्ये आहे. खचून जाऊ नका, स्वतःला कमी लेखू नका. म्हणतात ना की संपूर्ण जगाला बुडवण्याची क्षमता ठेवणारा समुद्र तेलाच्या एका छोट्याशा थेंबाला बुडवू शकत नाही. म्हणून आयुष्यात कधीच स्वतःला कमी लेखू नका. झगडण्याची वृत्ती स्वतःच्या ठाई ठेवा. तुम्ही जरूर यशस्वी होऊ शकतायत. आयुष्यात कधीच कुणाला कमी लेखू नका, स्वतःलाही कमी लेखू नका. कारण 5 रुपयांचा पेन 5 करोड रुपयाचा चेक लिहिण्यासाठी उपयोगी पडत असतो. आणि 18 चेंडू 42 धावा होऊ शकतात. आत्मविश्वास ही काळाची गरज बनलाय. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी देखील इतिहासच घडला पाहिजे. स्ट्रगल तर करावाच लागेल, कारण स्ट्रगल केल्याशिवाय कुणाचंच नाव गुगलवर येत नसतं. आणि म्हणून स्ट्रगल करणं हे एक खेळाडूचं आद्य कर्तव्य. मी डहाणू मध्ये गेलो होतो समालोचनासाठी आणि त्या ठिकाणी 50 वर्षाचा खेळाडू प्रशांत अकरे यांनी मला सांगितलं की तरुण खेळाडूसाठी एकच संदेश देईन, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना सोडू नका. शेवटच्या चेंडूपर्यंत लढतच राहा, झगडत राहा, संघर्ष करत राहा. आणि तो संघर्ष या वेळेला सचिन पडवळे याच्या बॅट मधून बघायला मिळालाय. सचिन पडवळे यांनी 3 चेंडू 3 षटकार खेचले तर उद्देश सवरा नानिवली यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक 36 धावांची आवश्यकता. या वेळेला बॅक टू बॅक 2 चेंडू 2 षटकार. सुपर बॅटिंग. तिसरा षटकार जर आला तर सुंदर सुरेख अफलातून फलंदाजी. सामन्याची परिभाषा बदलली. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक 30 धावांची आवश्यकता. सचिन पडवळे ब्रँड ऑफ मनोर मैदानाच्या आतमध्ये स्वतःचा क्लास सिद्ध करीत असताना बघायला मिळालाय. आणि या हायस्कूल डोंगरी मनोर या संघाच्या माध्यमातून ह्या 2 षटकारांनी सामन्यामध्ये रंगत निर्माण केले. परंतु गोलंदाज रुपेश डगला ॲबिलिटी आहे, 7 अक्षरांचा शब्द पात्रतेने आणि या कसब कला कौशल्याने शृंगारलेला खेळाडू. तांबडमाळ विभागातून बिलॉंग करणारा गोलंदाज हार मानणाऱ्यांपैकी नाहीये.
सामना रंगलाय. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक, 30 धावांची आवश्यकता. वसीम सय्यद यांचं देखील शुभ आगमन झालंय. सहर्ष स्वागत करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला या स्पर्धेला. या षटकानंतर अनुराग चव्हाण पूर्ण प्रेक्षक वर्गांना कव्हर अप करताना देखील बघायला मिळतील, कारण ज्या प्रकारे उदंड आणि उत्स्फूर्त स्वरूपाचा प्रतिसाद STMPLच्या 5व्या हंगामाला खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं मैदान आपण पाहतोय. या वेळेला वाईट बॉल आहे, पंचांच्या संकेत खराब चेंडू. सामना रफ अँड टफ. येणारी चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 15 विजयासाठी 29. बघा मेहराज पटेल यांच्या देखील चेहऱ्यावरती या ठिकाणी उत्सुकता बघायला मिळते की एक्झॅक्टली काय होईल, नक्की काय घडेल आणि काय बिघडेल, अशा स्वरूपाचे आविर्भाव. या वेळेला नो बॉल आहे. दुग्ध शर्करा सुवर्णकांचन योग या ठिकाणी घडून आलाय फलंदाजीसाठी. देखणा सामना, सुपर मॅच. आमचे लाडके प्रेक्षक महाराजे त्या ठिकाणी सांगतायत, शंका आणि शक्यता व्यक्त करतायत. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये रुपेश डगला याच्या माध्यमातून. या वेळेला हाय अँड हँडसम चेंडू आउट ऑफ द पार्क. मैदानाच्या आतमध्ये सचिन पडवळेचा जलवा. 6 धावा ISD's आहे. डीजे आणि या उत्कृष्ट फलंदाजीसाठी आदरणीय बाळा पवार बहुजन विकास आघाडी शाखाध्यक्ष सावरे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आणि हा सामना जर सचिन पडवळेने फिनिश केला तर आणखीन 1000 रुपयाचं कॅश प्राइज बाळा पवार यांच्याकडून दिलं जाईल. सामन्याचं समीकरण 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 22 धावांची आवश्यकता. खचून जाऊ नका. गोलंदाजी करणारा संघ अजून देखील लढाऊ बाणा शिल्लक ठेवा. शेवटच्या चेंडूपर्यंत लढत राहणं, झगडत राहणं, संघर्ष करत राहणं ही काळाची गरज आहे. काळ्या कुट्ट रात्रीनंतर सोनेरी पहाट येतच असते. लेट्स फाइट. या वेळेला एक तुम्हारी तो एक हमारी, कभी तुम भारी तो कभी हम भारी, कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. काय सामना रंगला. येणारे चेंडू शिल्लक आहेत 13 आणि विजयासाठी आपण पाहू शकतायत 22 धावांची आवश्यकता असं समीकरण. व्हाट अ मॅच. 13 गेंदे शेष, 22 रनों की जरूरत. STMPL 2022 चा खरा विजेता कोण. सनी कमळाकर दळवी यांचा किंग शिवाजी वांदिवली की मग दीपक सुरेश वेडगा यांचा हायस्कूल डोंगरी मनोहर. येणारे 13 चेंडू ठरवणार आहेत. वक्त दिखता नाही लेकिन बहुत कुछ दिखा देता है असं म्हटलं जातं. आणि सामना जबरदस्त, रंगतदार, चित्त थरारक, चित्त वेदक, रोमहर्षक, हृदयाची स्पंदने वाढविणारा सामना. 13 चेंडू 22 धावा. न्यूमॅन इन ब्रँड ऑफ मासवण रतीश जाधव इन झालाय. दोन्ही देखील संघ तुल्यबळ, मातब्बर, दिग्गज. या वेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू सरळ निघून जातोय. पंचांच्या संकेत या वेळेला पोहोचलेले आहेत. बॅक टू बॅक विकेटची पडझड. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग. आता 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. तेवढ्या डीजेला संधी वळत मैदानाच्या आतमध्ये. Pipi puri sehutis, lam kisti sehutis. Pipi puri sehutis, lam kisti. धन्यवाद डीजे. अनुराग, एकंदरीत मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय श्रीयुत मोहन नामदेव पाटील एंबोर, कृपया करून आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हावा. आणि विराजमान झालेले आहेत. पाच गडी तंबूच्या आसराला परतलेले आहेत. अनुराग, काही क्षणांसाठी आपण
या षटकानंतर जरूर कॅमेरा रोल करा. काय जबरदस्त प्रतिसाद मिळालाय. चहूबाजूंनी प्रेक्षकांची संख्या फार दाटीवाटीने पाहतोय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मांदी याळी अलोट गर्दी आपण पाहतोय. साईडला प्रिफर केलंय. एक धाव परिपूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि या वेळेला 2 धावा हाना करता करता फार शिताफीने कसोशीने प्रयत्नपणाला लावून या 2 धावा परिपूर्ण. आता सामन्याचं समीकरण 11 चेंडू आणि विजयासाठी 20 धावा. धडधड वाढू लागले. हृदयाची स्पंदनं वाढविणारा सामना. व्हॉट अ ग्रेट मॅच. सुंदर सुरेख अप्रतिम गोलंदाज अतिशय अनुभवी कुरुनाथ. हृदयाची स्पंदनं हळूहळू वाढू लागलेत. आता 10 चेंडू आणि 20 धावा. खचून जाऊ नका मित्रांनो. आयुष्यात वाईट दिवस आल्यावर कधीच खचून जाऊ नका आणि चांगले दिवस आल्यावर कधीच गर्व करू नका. कारण आयुष्यात दोन्ही प्रकारचे दिवस हे जाण्यासाठीच आलेले असतात आणि त्या अनुषंगाने या वेळेला लढाऊ भूमिका महत्वपूर्ण ठरलंय. चेंडू हवेमध्ये. या वेळेला पुन्हा एकदा विकेटचं पतन. आणखीन एक गडी तंबूच्या आसऱ्याला. यस ही इज गॉन. येस डीजे. माझी साधाची साल मी तुझा सावरीचा काटा माझी साधाची साल लहानपणी करायचो तो लाल लाल माझा जन्माची माल लहानपणी करायचो तो लाल लाल पोरी तूच माझा जन्माची माल. डीजे लोकेश बसवत या खेळाडूने जर सामना जिंकवून दिला तर अमित बसवत यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. या ठिकाणी कॅमेरा रोल केला जातोय. बघा प्रेक्षकांची संख्या. तुडुंब गर्दी अलोट गर्दी मांदी याळी. सागराला ज्या पद्धतीचं उधाण येत असतं अगदी तशा प्रकारे अफलातून गर्दी या शगुन डेव्हलपरच्या ऐतिहासिक मैदानात. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू सरळ निघून जातोय. सामन्याला कलाटणी देणारा षटकार आलाय. ग्रेट शॉट. व्हॉट अ सुपर बॅटिंग. लोकेश बसवत ब्रँड ऑफ वसरोली गावचा हा खेळाडू. काही देखना फटका खेचला गेलाय. सुपर शॉट. मेगा स्क्रीनवर लोकेश बसवतला आपण पाहू शकतात. सामन्याचं समीकरण 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. हे इक्वेशन या ठिकाणी बनलेलं आहे. मेगा स्क्रीनवर आमचे लाडके प्रेक्षक महाराजे अगदी चहू बाजूंनी घेरा घालून बसलेले आहेत. खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं मैदान. या वेळेला डाऊन द ग्राउंड. बॅक टू बॅक. व्हॉट अ ग्रेट शॉट. गेम चेंजर. तारणहार. संकट मोचक. मॅन ऑफ क्रायसिस मिस्टर लोकेश बसवत ब्रँड ऑफ वसरोली. काय फलंदाजी करून दाखवलंय. बॅक टू बॅक तिसरा षटकार आला तर आपण पाहू शकतायत अमित बसवत यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. समवेत विनोदजी पराड यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज. समवेत बाळा पवार यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज. लोकेश बसवत नाम तो सुनाई होगा. फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा गजर आलाच पाहिजे. गेम चेंजर. समुद्राच्या मध्यावर फसलेल्या नौकेला किनाऱ्यापर्यंत आणणारा व्यक्ती कसा असावा. संघ अडचणीमध्ये असताना संघाला सावरणारा, सामन्याला रीड करणारा, सामन्याला घेऊन चालणारा खेळाडू कसा असावा. याचा फॉर एक्झाम्पल बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 3 चेंडू 3 षटकार आणि 2500 रुपयांचा धनी ठरलाय लोकेश बसवत वसरोली गावचा सुवर्ण हिरा. व्हॉट अ परफॉर्मन्स. सामन्याला कलाटणी पूर्णपणे दर्शवून देतोय. जिंकणं तर माझ्या रक्तामध्ये आहे आणि हरणं ती तर जंगलात राहतात. व्हॉट अ सुपर बॅटिंग. हायस्कूल डोंगरी मनोर संघ कृपया करून आपण रेड कलरचं जे मॅट आहे त्याच्या पलीकडे राहा वारंवार विनंती करतोय. चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 6 विजयासाठी केवळ 2 धावांची आवश्यकता. आणि या इनिंगने तुम्हाला खऱ्या अर्थाने मॅथ्यू वेडची आठवण झाली असेल. अशाच प्रकारचा सामना झाला होता ऑस्ट्रेलिया वर्सेस पाकिस्तान
आणि ऐन वेळी मॅथ्यू वेडने येऊन काय अफलातून 3 षटकार खेचले होते आणि ते तशा प्रकारचा सामना. अनिल कुमार यादव, थँक्यू सो मच फॉर अ कॉम्प्लिमेंट. सुपर मॅच. कठीण काळामध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होत असते तिचं नाव आहे आत्मबळ आणि विल पॉवर. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगूनच ठेवलंय, तुमच्याकडे जर आत्मबळ असेल तर विश्वाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, तुम्हाला भय नाहीये. आणि काय विलक्षण भूमिका. या षटकारासाठी आदरणीय विनोदजी पराड औंडाणी यांच्याकडून 1000 रुपये. आदरणीय बाळा पवार बहुजन विकास आघाडी शाखाध्यक्ष सावरे यांच्याकडून 1000 रुपये. आणि आदरणीय सन्माननीय श्रीयुत अमित बसवत वसरोली यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी पोहोचलेलं आहे. व्हॉट अ ग्रेट मॅच. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 2 धावांची आवश्यकता. आदरणीय राजेश डुकले यांच्याकडून देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज या फलंदाजीसाठी आलेला आहे. मॅच विनर, गेम चेंजर, तारणहार. आणि हे 3 षटकार जे आहेत ते आयुष्यभर लक्षात राहण्यासारखे आहेत. म्हातारा झाल्यावर लोकेश बसवत आपल्या नातवंडांना अभिमानाने सांगेल की असा एक अंतिम सामना रंगला होता मनोर हातनडी शगुन क्रीडा संकुलामध्ये. आम्ही अडचणीमध्ये होतो आणि आम्ही 3 चेंडूंमध्ये 3 षटकार खेचले होते. अजरामर सुवर्ण कांचन योग, सुवर्ण अध्याय, विक्रम मालिका, विक्रम यज्ञ आपल्या नावावर आपल्या कारकिर्दीमधील एक अजरामर खेळी साकारत असताना आपण पाहू शकतायत. व्हॉट अ सुपर आउटस्टँडिंग बॅटिंग. हॅलो, हा बोला ना. तर दुसऱ्या साईडने आपण पाहू शकतायत हळूहळू विजयाचा सुगंध दरवळू लागलाय. अतुल गोवारी, काय लकी चांप आपण पाहतोय. अशा प्रकारचा खेळाडू सर्व संघांना हवासाच वाटेल, कारण अतुल गोवारीचं वैशिष्ट्य आपण पाहतोय. STMPLच्या इतिहासाची पानं जर आपण उलगडून पाहिली तर 4ही वर्षांमधील अंतिम सामन्यामध्ये खेळणारा खेळाडू कोण असेल तर अतुल गोवारीला आपण पाहू शकतायत. काय जबरदस्त या वेळेला हिस्ट्री. येणारी चेंडू शिल्लक आहे 3 आणि विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. सामना रंगलाय. 3 गेंद शेष. गोलंदाज मनोज बाबर, ब्रँड ऑफ कोकणेर, हार मानणाऱ्यांपैकी नाहीये. शेवटच्या चेंडू पर्यंत अंतिम सामना कसा असावा याचं एक फॉर एक्झाम्पल आपण पाहतोय. मनोज बाबर पुन्हा एकदा चेंडूला दोन्ही साईडने कट करण्याची क्षमता असलेला गोलंदाज. या वेळेला आपण पाहू शकतायत खेळ खल्लास. विजयावर शिक्कामोर्तब, हा जोश, हा जल्लोष, हा उत्साह हायस्कूल डोंगरी म्हणून
हॅलो तडवी सर यायचे तुम्ही स्टेजवर बसायचे तडवी सर. आदरणीय रफिक फत्तू तडवी सर यांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हावं. या स्पर्धेचे दाते आणि फत्तू तडवी यांच्या स्मरणार्थ प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक चषक ज्यांच्या माध्यमातून आलेले आहेत सर्व खेळाडूंना विनंती करतोय आपापल्या डगआउट्स मधील ज्या खुर्च्या आहेत ज्या चेअर्स आहेत त्या कृपया करून मुख्य व्यासपीठासमीप आणून ठेवाव्यात ही नम्र विनंती. सर्व मान्यवरांना विनंती करतोय पंकजी बापणा या आपण देखील मुख्य व्यासपीठावर. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं ही नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी करीत आहोत. आदरणीय मोहन पाटील साहेब एम्बूरवरून खास या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचे देखील शतशः स्वागत. तसेच मयूर पाटील एम्बूर आपण देखील मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हावं. या स्पर्धेचे दाते सर्व मान्यवर आदरणीय गुरुनाथजी सांबळे साहेब या आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपण बक्षीस वितरणाला अगदी थोड्याच वेळामध्ये सुरुवात करणार आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून अगदी काहीच क्षणांमध्ये बक्षीस वितरणाला
या ठिकाणी सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. सर्व खेळाडू वर्गांना विनंती करतोय, चला विजेता आणि उपविजेता संघ आपण विनाविलंब मुख्य व्यासपीठाजवळ यायचं आहे. विनंती करीत आहोत. थोड्याच वेळामध्ये बक्षीस वितरण समारंभाला आपण सुरुवात करणार आहोत. सर्व खेळाडू वर्ग आपण विनाविलंब, प्रेक्षक वर्ग आपण देखील या बक्षीस वितरणासाठी आपण मुख्य व्यासपीठाजवळ येऊन उपस्थित राहावं ही नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. अगदी काहीच क्षणांमध्ये बक्षीस